नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आज 10 फेब्रुवारीची आनंदाची बातमी। महागाई भत्त्यात वाढीसह किमान वेतनात वाढ, राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे। राज्य शासनाकडून महागाई भत्ता वाढ आणि किमान वेतन वाढीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। दिनांक 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या कालावधीसाठी सुधारित विशेष महागाई भत्ता आणि किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे। पदनिहाय वेतनवाढ जाहीर। शासनाच्या परिपत्रकानुसार ही वेतनवाढ पदनिहाय करण्यात आली असून कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत। त्यानुसार किमान वेतन आणि विशेष महागाई भत्त्याचे दर वेगवेगळे असणार आहेत। कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ? ही वाढ कारखाना अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या उद्योग, कारखाने, आस्थापना, दुकाने तसेच इतर नोंदणीकृत संस्थांमध्ये कार्यरत कामगारांना लागू राहणार आहे। या अंतर्गत काम करणाऱ्या लाखो कामगारांना याचा थेट लाभ मिळणार आहे। किमान वेतन आणि विशेष डीए किती? नवीन निर्णयानुसार किमान वेतन ₹16,620 पर्यंत आणि विशेष महागाई भत्ता ₹3,135 पर्यंत। वेतन व डीएचे हे दर कामगारांच्या कौशल्यानुसार वेगवेगळे असतील। 67 अनुसूचित उद्योगांना लाभ। ही वेतनवाढ राज्यातील 67 अनुसूचित उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी लागू करण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे लाखो कामगारांच्या उत्पन्नात वाढ होणार असून त्यांच्या दैनंदिन खर्चाचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे। कामगारांची मागणी अखेर मान्य। किमान वेतन व महागाई भत्ता वाढीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कामगार संघटनांकडून करण्यात येत होती। अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेत कामगारांना मोठा दिलासा दिला आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।